नमस्कार, माझं नाव मीनाक्षी राजेश नार्वेकर आहे. माझ्या कुटुंबात माझे मिस्टर, मी आणि माझी 2 मुलं राहतात. मी 2017 पासून जॉईन आहे. आतापर्यंत तिथेच काम करत होते. मी पेशंट केअरच्या ड्युटीमध्ये जेव्हा मी पेशंट केअरची ड्युटी करत होती तेव्हा मला खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्या. त्यातमध्ये मी एक वाशी सेक्टर 10 ला मी एक जॉब करत होती. पंजाबी फॅमिली होती की मला त्यांनी म्हणजे कधी असं वाटलं नाही की मी केअरटेकर आहे आणि या घरात म्हणजे मी केअरटेकरचं काम करायला घरच्यासारखं अगदी मला वागवलं. आणि पेशंट एवढे चांगले होते की त्यांच्या अगदी पाठच्या बोनचं पूर्ण ऑपरेशन झालं होतं, स्क्रू लावले होते, तरी पण त्या इतक्या लवकर झाल्या. 6 महिने त्या घरात होती, पण त्यांनी 6 महिन्याच्या आत स्वतःला रिकव्हर करून चालायला लागले. एक ठिकाणी असं होतं की मी सिवूड्सला होती आणि त्या आजी फार वयाने होत्या, म्हणजे 95 वर्षाच्या होत्या. त्या जाग्यावरच होत्या, पण त्या एवढ्या चांगल्या होत्या. वेळेवर मला औषध द्यायचे, मला ही गोळी द्यायची. मला ते स्वतःहून सांगत होत्या की मला रिलेटिव्ह म्हणजे ते जॉबला जात होते, घरात कोणी नाही, पण त्या स्वतःहून मला सहकार्य करत होत्या की मला ही गोळी द्यायची, ती गोळी. मला एवढं ते मला माहिती नव्हतं ना की आपल्याला कोणती गोळी द्यायची. एवढं चांगले त्या होत्या. असे चांगले पेशंट मला खरोखर नित्या केअर मधून भेटलेले आहेत. मी पेशंट केअरचं हे कंपनीत जॉईन व्हायच्या अगोदर माझ्या आयुष्यात खूप संघर्ष होते. एवढे की मी ही जॉबला नव्हती, माझे मिस्टर जॉबला नव्हते, माझी मुलं शिक्षणाची होती. त्यांचं कसं ते मी म्हटलं की हा मी काय काम करू शकते काय आपलं, तर ते म्हणायला लागले की आमचं नित्या केअर असं आहे, एजन्सी आहे, तर तुम्ही त्यात जॉईन व्हाल का? तर मी म्हटलं हो सर. मी जे नित्या नर्सिंग कंपनीमध्ये जेव्हा जॉईन झाली तेव्हा मला असं वाटलं नाही की मी कंपनी म्हणजे एवढं, तिथे जे स्टाफ आहे त्या कंपनीत खूप चांगले आहेत. जे सर, आमच्या मॅम, जे स्टाफ आहेत नित्या नर्स मधले खूप चांगले आहेत. या गोष्टी मला आवडतात. कधी मला पेमेंटची अडचण आली नाही का, कधी मला असं वाटलं नाही की मला सरांनी असं काही बोललेत का, काय कधीच नाही. आम्ही जेव्हा कोणत्याही पेशंटच्या घरी केअरटेकर म्हणून जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही, ह्या आमच्या पेशंट आहेत असं नाही वाटत. आम्हाला ते म्हातारपण आणि बाळपण हे एकच असतं असं आम्ही समजून जातो. आणि जेव्हा आम्ही पेशंटची सेवा करतो तेव्हा पेशंटने आम्हाला असं वाटतं की सहकार्य करावं. वेळेवर त्यांनी गोळ्या घ्याव्यात, वेळेवर त्यांनी जेवण नाश्ता करावे, वेळेवर झोप घ्यावी, असं आम्हाला खूप वाटतं. एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सहकार्य करावं, त्यांच्या रिलेटिव्हने आम्हाला सहकार्य करावं. पेशंट केअरचं काम पाहिजे असल्यास खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा.